राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे हरे जय राम कृष्ण जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे हॅलो उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया आज सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा काश पितांबर तुळसी हार गळा गाजे पितांबर तुळशी हार गळा काश पितांबर तुळसी हार गळा गाजे पितांबर तुळशी हार गळा काश पितांबर आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान तुळसी हार गळा गाजे पितांबर आवडे निरंतर जान आवडे निरंतर जान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक शोभमने विराजितो कंटिक शोभमने विराजितो मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक सुमने विराजित कंटिक सुमने विराजित तुळशी हार गळा काश पितांबर तुळसी हार गळा गाजे पितांबर तुळशी हार गळा काश पितांबर तुळसी हार गळा गाजे पितांबर हार गळा काश पितांबर आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान हे तुळसी हार गळा गाजे पितांबर आवडे निरंतर जान आवडे निरंतर जान हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हे जे सर्व सुख मने माझे हे सर्व सुख तुका मने माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख तुका मने माझे हे सर्व सुख तुका मने माझे हे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने हे पाहिन श्रीमुख
पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाये नाचे आवरी आवड निरंतर हे चिदान आवड निरंतर हे चिदान आवड निरंतर हे चिदान आवड निरंतर हे चिदान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आई बारको माई बारको बारको माई बारको बारको माई बारको बारको माई हे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय हरी राम कृष्ण कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम हरे हरे जय राम कृष्ण जय राम हरे जय राम कृष्ण जय राम हरे जय राम कृष्ण जय राम हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहतलोचने लोचने रूप पाहतालोचने सुख झाले व साधनी साधनी सुख झाले व साधनी साधनी स्वाहा विठ्ठलवरवा स्वाहा विठ्ठलवरवा ये सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा ओ माधव भरवा भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा जोडी बहुत कृताची जोडी भक्त सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा
तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम विठ्ठल 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 विको द्या विको विठ्ठल 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 अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा काबाने घे सांग पंढरी राया काय करू याशी सांग पंढरी राया काय करू याशी का रूप ध्यानाशी नये तुझे कीर्तनी बैसता निद्रे नागविले कीर्तने बैसता निद्रे नागविले मन माझे भुलले विषय सुखा सांग पंढरी राया काय करू याशी का रूप ध्यानाशी नये तुझे हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती नये माझ्या चित्ती नामा म्हणे सांग पंढरी राया काय करू याशी का रूप ध्यानाशी नये तुझे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
मन माझे केशवा काबाने घे विठाला 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 विठाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग पांडुरंग परमेत्याचे लढीवाळ भक्त नामदेव महाराज यांचा नामपर असणारा हा अभंग आहे. आणि अभंगातून नामदेव महाराज म्हणतात, माझ्या साधक अवस्थेत माझी अशी अवस्था झाली. आणि सावध असता साधक तारुण्यात साधक अवस्थेत असताना माझ्या मनात अनेक विषय त्या ठिकाणी निर्माण झाले. आणि म्हणून देवा तुझं ध्यान मला लागत नाही, तुझं ज्ञान तुझं नाम माझ्या मुखाला येत नाही. आणि त्यासाठी मी काय केलं पाहिजे, अशा प्रकारचा हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ आहे किंवा अर्थ आहे. आणि नामदेव महाराज ज्यांनी सगळ्या देशात पंजाबपर्यंत जाऊन आपल्या वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज या ठिकाणी फडकावला. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथे पांडुरंग. थोडक्यात नामदेव महाराज आपल्या संप्रदायातले आद्य कीर्तनकार. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रथम पंढरपूरला वाळवंटात सगळ्या संतांनी माऊलींनी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाद्वारे महाराष्ट्रात ही साधना निर्माण केली. विठ्ठला विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची दुसरी चरण संताची दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका दयाचे केलिया स्मरण सकळ वय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरुचे ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा दयाळा करुणा करा दयाळा पावन झालं चराचर तुमचा पावन झालं चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह दाखल पावन झालं चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह दाखल पावन झालं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. आज चक्रेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने गेली अनेक वर्षे झाली 99 हा अखंड हरिनाम सप्ताह आणि चक्रेश्वर देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष रामभाऊ महाराज कांडगे
आणि त्यांच्या सगळे जे संचालक सदस्य असतील किंवा चाकण गाव बारावाड्या वस्त्या यांच्या मिळून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. तसे सप्ते 3 वेळास असे कार्यक्रम होतात. श्रावण महिन्यात 4 सोमवार आम्ही सेवा करीत असतो गावचीच लोक. परत शिवरात्रीचा अखंड हरिनाम सप्ताह दर सालाबादप्रमाणे असतो. आणि 3 वर्षानंतर हा अधिक महिना जवळजवळ 99 वर्षे झाली तसं म्हणायला गेलं तर. आता मला 30 वर्ष झाली मी सहभागी आहे. 90 पासून मी सहभागी आहे याच्यात. 35 वर्ष झाली तेव्हापासून सेवेलागी सेवक झालो. आलो हरीच्या जागरणा. इथं कोण कार्यकर्ते आहेत हे कधी न पाहता वादविवाद न टाळता या ठिकाणी आपण सेवा केली अखंड त्या ठिकाणी. आणि सेवेलागी शेवटी कसं असतं, आपण वारकरी संप्रदायातली सगळी मंडळी आपण आपली साधना किंवा आपल्या नामचिंतनात आपण असावं अशा प्रकारचा तो भाग आहे. आणि म्हणून बाकीच्या गावच्या राजकारणात बऱ्याच त्या हे असतं. आणि म्हणून अखंड चालत आलेला हा सप्ताह. तसेच रामभाऊ कांडगे आणि अरुण महाराज देशमुख सर यांनी संत वाङ्मयाची भरपूर निर्मिती केलेली आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण, ज्ञानेश्वरीचं ट्रान्सलेशन मराठीत केले, भागवते, दृष्टांत आगरे, परत नाही का महाराज बरेच ग्रंथ त्यांनी या ठिकाणी निर्माण. त्यांनी 2 महिने झालं त्यांच्या अथक प्रयत्नातून हे रूप आपल्याला आज या ठिकाणी साकार झालं. पहिल्या दिवसाची सेवा माझ्या या वाट्याला आली आणि गेल्या वेळेस बी माझ्याच वाट्याला होते. अनेक वर्ष झाली, 35 वर्ष झाली. आता थोडं राहिलं काळ माझा पण नाही का. जे सुरू झालेलं असतं ते कधी ते संपणार असतं. जे सुरूच झालं नाही ते संपायचा विषयच नाही. जे सुरू झालेलं आहे ते संपणार आहे. आज माझं पहिल्या दिवसाचं कीर्तन या ठिकाणी सुरू आहे आणि शेवट नाही का 16 तारखेला काल्याचं कीर्तन का 17 तारखेला काल्याचं कीर्तन होणार आहे. म्हणजे ज्ञानगंगा, ही ज्ञानगंगा या ठिकाणी वाहत राहणार आहे माझ्या. ते गोष्टी रम्य महाराज माऊली, ते गोष्टी रम्य अमृतधारा धम्य करती प्रतिती गम्य ऐकूनी. नाही का आता किती गरम आहे, उष्णता वीट किती वाढली. यावर्षी उच्चांक झाला. सांगण्याचं तात्पर्य असं काय आपलं आहे की पर्यावरणाचा त्या ठिकाणी वाद झाला, नाश झाला. आणि म्हणून महाराज म्हणतात ते गोष्टी रम्य अमृतधारा धम्य. पावसाच्या धारा होतील तेव्हा होतील, पण महिनाभर अमृताचा वर्षाव या ठिकाणी तुमच्या आमच्यावर होणार आहे. संत विचाराच्या धारा, संत विचाराच्या अमृतधारा या ठिकाणी तुमच्या आमच्यावर बरसणार आहे. नाही का आज तर मी काय लवंगी फटाकडा आहे पुष्काबार, पण उद्यापासून मोठमोठे आटम बॉम्ब इथं फुटणार आहेत. मोठमोठे बुवा आता या ठिकाणी इथं येणार आहे. तर त्यांच्या अमृतधाराचा विचार तुम्ही या ठिकाणी ग्रहण करावा. पूर्वी माझ्या वेळेस 9 ते 11ची कीर्तनाची वेळ, बरेच वर्षे 10 वर्ष झाली असतील. 7 ते 9 कीर्तनाची वेळ आपण या ठिकाणी 12 वाड्यात मला चौकुडं. आता तुम्ही तर फिरताय मारत नाही. आणि म्हणून ती वेळ आपण 7 ते 9. पूर्वी लोक इथं जीवन कीर्तनाला यायची. काय करायची? 9 वाजता कीर्तनाला जीवन आपापल्या घरी. पण आता काय झालं 7 ते 9. पहिला विठोबा आणि मग पोटोबा. पहिला आपण हरिनाम घेऊ, सदा नाम घोष.
करू हरिकथा आणि तेने सदा चित्ता ता समाधान समाधान. म्हणून कार्यकर्त्यांनी अखंड नाम हरिनाम सप्ताह कार्यकर्त्यांनी आपल्या भाविकांची मोठी सोय केली. आमच्या वाडीतही 7 ते 9 चौकडं 7 ते 9 असून मग भोजन प्रसाद त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की काळाच्या गतीप्रमाणे आपण बदललो. माणसं बदललो आपण कार्यक्रमाच्या वेळा, पण माणसं त्या प्रमाणात बदलाय पाहिजे त्या प्रमाणात बदलली नाही. विठ्ठला विठ्ठला आपला हा पूर्वी शेतकरी भाग होता, पण कंपन्या आल्यामुळं सगळा बदल झाला. असं म्हणतात की शेतकरी पहिलं तास सरळ घालितो. पहिलं तास सरळ आलं पाहिजे पेरणीचं नांगराचं कसं, आणि पहिलं तास जर सरळ आलं तर बाकीची तास पण सरळ येतात. आणि पहिलं तास जर वाकडं झालं तर बाकीची तासांचं काय विचारूच नका. म्हणून माझं पहिलं तास नाही का सरळ नेण्याचा मी प्रयत्न करणार आहे, आणि मग दुसरी तास आपोआप त्या मार्गातून चालतील. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की 12 वाड्या मिळून हा सप्ताह अखंड अन्नदान. आता माझं इथं पहिल्या दिवशीचं कीर्तन बिन पंगत पण आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की अन्नदानाला फार मोठं आपल्या नाही का आपल्या संप्रदायात फार मोठं पुण्य आहे. विठ्ठला एक तास उरला आता मला 8 वाजले, 6:15 तुम्ही चालू केलं. 1 तास उरला खटवांग राहायचं. भाग्यदाशी आकाशी प्राप्त झाली. आणि म्हणून अधिक महिन्याचं महत्व फार मोठं आहे महाराज. अधिकस्य अधिक फलम. आणि तुम्ही जे दान तुमच्या जीवनात करसाल, जे पुण्य तुम्ही करसाल, त्या पुण्याचं डबल फळ, पुण्य डबल मिळतं. आपण जसं म्हणतो एखाद्या बँकेत पैसे टाकले त्याचे डबल होते, 5 वर्षांनी होतील, पण इथं महिन्यात डबल होईल. इथं जर तुम्ही पुन्हा अन्नदानाचं, नामदानाचं, कीर्तन श्रवणाचं, अनेक तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तो शुद्ध. 9 प्रकारच्या भक्ती आहेत. कोणत्या भक्तीच्या मार्गाने तुम्ही जा आणि डबल पुण्य असं पर्व काळात ह्या तुम्हाला मिळणार आहे. त्याला उष्णतेची लाट चाललेली आहे, सगळ्यांना गरम होते. पंखे लावा उद्यापासून काहीतरी सोय करा नाही का. मला सुद्धा जाम झालं, मी गार झालो, अख्खा पार भिजलोय आतून. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की माऊली म्हणतात नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी निरंतर. भविष्य आता कोणा का भविष्य बघायला जातात लोक येडी नाही का, बोंधूबाबाच्या नादी लागतात. आता तो 31 मी तर आज वाचलं 31 बोंधूबाबाला अटक केलेली, आणि त्यांची नावं गावं सगळ्या नाही. आपल्या संप्रदायात सुद्धा तसं मी बोलत नाही, तरी पण काही काही लोक आहेत तशी. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की महाराज म्हणतात माझ्या काळात बोंधूबाबा होते. असे कसे झाले बोंधू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगी लावणी आरा, डोळे झाकून करती पाप, दावणी वैराग्याच्या काळा, भोगी विषयांचा सोळा. तुका म्हणे सांगू किती, जळो तयाची संगती. संगती करू नका, पण बाया फसत्यात जास्त. महिला जास्त फसत्यात. मग त्या महिला आपल्या पतीलाही सांगतात. मग पती बी ते शिकलेली तेवढी काय असतात. पुढचा शब्द बोला ना तुम्ही. सुशिक्षित लोक जास्त लोक फसली नाही का. मोठमोठे अधिकारी, राजकारणी, अनेक समस्या आहेत महाराज. सुखदुःख कोणला नाही. गीतेने सुद्धा सांगितले सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभ जया. सुख दुःख तुमच्या कर्माने येत असतं, सुख दुःख तुमच्या कामाने येत असतं. मानवी जीवनात दुःख संकट येतात,
सुख दुःख येतात हे आपल्या कर्मामुळे येतात मग बोंधू बाबाकडे जायची गरज काय दुःख आलं तरी ते आनंदाने भोगलं पाहिजे सुख आलं तरी ते आनंदाने भोगलं पाहिजे दुःख आलं तर धैर्याने त्याचा सामना केला पाहिजे आणि सुख आलं तर वरून झाला पाहिजे आणि म्हणून मानवी जीवनात सुखदुःख आहे आणि तो बाबा तुमचं सुखदुःख काय घालवणार आणि म्हणून 150-200 कोटीची संपत्ती त्यांनी मिळवली या लोकांकडून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्या वारकरी संप्रदायात नाही का सुद्धा चाई पिकली नाही का विकास लावंडी काय ते कोणचे बाबा ते संग्राबापू भंडारी काय प्रतिगामीन पुरोगामीन कोण संप्रदायात घुसले नाही आताच मोठा लग्न सोहळा झाला सरांचे नातेवाईकच आहेत देशमुख सरांचे ते देशमुख महाराज आणि हे पण अरुण देशमुख महाराज थोडक्यात लग्न सोहळ्याचं मला त्यांनी सांगितलं माझं काय म्हणणं नाही ठल कोण किती खर्च करतो याला महत्व नाही बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले कीर्तनातून म्हणायचा पुरी हो तुम्ही माझ्या पुरीसारखे तरुणांना म्हणायचे पोरांनो माझ्या तुम्ही भावासारखे आहेत पोरासारखे आहेत मग लग्नात का नाही ध्यान झालं तरुणांचं एवढा कोट्यावधी खर्च केला 100 तरुणींचं तुमच्या मुलीबरोबर तुम्ही लग्न केलं असतं 100 तरुणांचं तुमच्या मुलीबरोबर लग्न केलं असतं सगळ्यांचा दुवा तुम्हाला त्या ठिकाणी मिळाला काय म्हणायचे तुम्हाला नाही का तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही नाही का बोले तैसा चाललं पाहिजे आणि मग तुम्ही समाज प्रबोधन करता विनोदाने लोकांना हसवता करता मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही ज्या समाजाकडून घेतलं त्या समाजाला तुम्ही दिलं पाहिजे तर तुमचा मान सन्मान त्या ठिकाणी वाढला असता सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्या संप्रदायात सुद्धा लोक मानासाठी पाकिटासाठी मोठमोठ्या महाराज काय म्हणतात तुका म्हणे घेती आणि देती तेही नरकाचा कृष्ण महाराजाला कोणी देईना इतका महिनाभर पखवाद वाजवायचा ना आता पण त्या दिवशी तुम्हाला महिन्याचे जे तुम्हाला पाकिट मिळणार आहे त्या बोनला एका 2 तासात मिळत एवढा मोठा फरक आहे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की देती घेती कोण द्या 50,000 द्या 25,000 जेथे कीर्तन करावे ते अन्न न शेवा बुका लावू नये भाळा माळ घालू नये गळा नाही किती त्याग आहे मोठ्या महाराजांनी केला पण त्यागाचं त्या आपलं महत्व वारकरी संप्रदाय आता तुमच्यासारख्या महाराजांना दिलं पाहिजे याला अनमुलं शिकायला त्यांना दिलं पाहिजे नाही दिलंच पाहिजे त्याच्याबद्दल नाही महाराजांचा काळ कुठं आपला काळ कुठं परंतु तुम्ही एवढे कोट्यावधी रुपये कमावले आणि बोलता तसं त्या ठिकाणी 100 मुलींची लग्न केली असती तर आज केवढं मोठं तुम्हाला पुण्य त्या ठिकाणी लागलं असतं विठाला म्हणून आजपासून काल शनी अमावस्या झाली ना आजपासून अधिक महिना अधिकची अधिक फल पुरुषोत्तम मास नाही का याला ज्येष्ठ आपलं पुरुषोत्तम मास धोंड्याचा महिना अशी बरीच नाव आहेत याचा एक ग्रंथ 31 अध्याय आहेत या पुरुषोत्तम मासाचे आणि म्हणून या महिन्यात तर सांगितलंय असं की जावयाची मुलीची लक्ष्मी नारायण जावयाच्या मुलीला बोलवावं काही पाहुण्यांना बोलवावं आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करून जावयाला मुलीला त्या ठिकाणी तिला साडी चोळी जावयाला पोशाख अशा प्रकारचा तो मान सन्मान ते लक्ष्मीनारायण असं मानून जावाई मुलगी आणि त्यांना बोलावून आणि पाहुण्या रावळ्यांना बोलावून त्यांचा सन्मान करावा या अधिक महिन्यात
पुरुषोत्तम मास विठ्ठल 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 विठ्ठल. आज या महिन्यात दीपदान नाही का, दिवादान करायला पाहिजे. आणि दीपदान केल्यानंतर ते अज्ञानातून प्रकाशाकडे नेणारा तो दिवा आहे. आणि मग रात्रंदिवस प्रकाश आपल्या घरात पडला पाहिजे. रात्रंदिवस दिवा एक तेलाचा. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या घरी 24 तास दिवा चालू असतो. घोड्याच्या देवाचं सांगण्याचं तात्पर्य म्हणून मी सांगतो 24 तास आपल्या देवापुढं दिवा लागला पाहिजे. आणि म्हणून अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तो दिवा नाही का, दीप ज्योती. आणि म्हणून तो दिवा दान करावा. दिवा सुद्धा त्या ठिकाणी दान करावा. आणि त्या दिव्या दान केल्यानंतर तुमच्या घरी लक्ष्मीचा वास, अनेक सुख समाधान, शांती, आनंद तुमच्या जन्मात निर्माण होईल. विठ्ठल दोंड्याचा महिना म्हणतात. दोंड्याचा महिना का म्हणतात ती बी थोडी कथा सांगतो. एक दोंडीराम होता आणि दोंडीबा त्याचं नाव. पण सगळी लोक त्याला धोंड्या धोंड्या धोंड्या. आता चांगलं कोण नाव घेते नाही. दोंडीराम होतं, दोंडीबा होतं, पण धोंड्या धोंड्या म्हणा. धोंड्या तरुण झाला, पण तरुण धोंड्या हा निर्मळ असा मनाचा होता. आणि भक्तिभाव त्याच्या मनात जागृत होता. सतत प्रेम होतं देवाबद्दलचं. पण त्याला गुरं वळायला पाठवला वनात. जा गाई घेऊन आणि जा बैल घेऊन. अशा प्रकारे वनात गेल्यानंतर तो देवाचं चिंतन करायचा अखंड असा. आणि एक दिवस देवाला वाटलं याला भेट द्यावी. आणि अशा अरण्यात जंगलात गाई चारत असताना पांडुरंग रुक्मिणी त्या ठिकाणी प्रगट झाली. अरे धोंडीराम, तुझ्या भक्तीला पाहून, तुझ्या प्रेमाला पाहून आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहे. काय तुला मागायचे ते माग. म्हणले मला देवा, माझ्या भक्तीसाठी तुम्ही या ठिकाणी मला प्रसन्न झाला. मला तुमचं काही मागायचं न मागणे तयाची, रमा होय दासी. न मागणाराला भरपूर काही मिळत असतं नाही का. दिल्याशिवाय पुढं म्हणा ना, मिळत नाही. काहीतरी दिल्याशिवाय माणसाला मिळत नाही. आणि मग रुक्मिणीने त्या जंगलात पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आणि धोंड्याला आणि पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी त्या जंगलात जेवलेली आहेत. आणि अशा प्रकारे रुक्मिणी म्हणली दर धोंड्याच्या महिन्यात धोंडीराम तुला भेटायला येऊ आणि पोळ्याचा पोळ्याचा प्रसाद तुला देऊ. धोंडीराम म्हणतो आयुष्यात मला कधी पुरणपोळी खायला मिळली नाही, तेव्हा का भाकरी मिरची. पण देवा, माझ्यावर तुम्ही कृपा केली. अशा प्रकारे याला धोंड्याचा महिना म्हणतात. देवाविषयी शुद्ध भाव असा तो भाव धोंड्याजवळ होता. म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, अशा बरीच कथा आहेत. त्या 31 कथा आहेत. आता ते मी काय सांगत बसत नाही, त्याच्यावर कीर्तन होईल. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मन माझे केशवा कावन, मन माझे केशवा
काय करूया मन माझे केशव ये मन माझे केशव ये सांग पंढरी राया काय करूया सांग पंढरी राया काय करूया अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा आका बाण घे अमृताहुनी गोड हे नाम तुझे देवा मन माझे केशवा अमृतावनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा काबाने गे देवा. तुमचं नाव अमृतापेक्षाही गोड आहे, परंतु ते नाम माझ्या मनात काय येत नाही. अमृत कुठे आहे असं जर प्रश्न विचारला तर अमृत स्वर्गात आहे. स्वर्गात आहे पण ते पाहिले कोणी, आणि स्वर्गाला गेलेला परत सांगायला आला नाही अमृत कसं आहे. पाताळात अमृत आहे का नाही माहीत नाही. पृथ्वीवर आपल्या मृत्यूलोकात अमृत आहे का नाही माहीत नाही, परंतु महाराज म्हणतात नाही का अमृत हे त्या ठिकाणी अमृताचा झरा माऊलीच्या समाधीचा प्रसंग आहे. आणि माऊली स्वतः सांगतात ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धम्य करती प्रतिती गम्य ऐकोनीचे. अमृताच्या धारा त्या ठिकाणी संत वचनाच्या आहेत. आणि म्हणून माऊली म्हणतात की या अमृताच्या धारा या विचाराच्या धारा नाही का क्षणोक्षणी हाच करावा विचार तरावया पार भवसिंधू. अनेक आपण सर्वच लोक विचार करतो, पण त्या विचारात तरले तर त्या परवसा भाग्य. तरुण किती जातात उधरून किती जातात हा प्रश्न आहे. विठ्ठल 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 जैसा मृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू. तया श्रुदे तृषे चाड धरू काहीच नाही. त्याला काय माऊली म्हणतात जैसा अमृताचा निर्धरू. अमृताचा झरा तुम्ही कुठे पाहिलाय? अमृताचा झरा आपण म्हणतो बोरला पाणी लागलं, विहिरीला पाणी लागलं, नदीला लागलं, पण अमृताचा झरा कुठं आहे? माऊली म्हणतात अमृताचा झरा माझ्या पोटात आहे. नाही का अमृताचा झरा माझ्या पोटात आहे. आणि म्हणून एक थेंब जर पडला जठरांगणीत पोटात तर माणूस 100 वर्षे मरत नाही. एक थेंब अमृताचा पोटात पडला त्याला ताण लागत. आता आपल्याला किती वेळा द्यावा लागेल? 3 वेळा, एकदा दोनदा 3. तरी पण अधिक महिन्यात एकदाच जेवायचं आहे, कारण आळस येतो अनेक नाही का खाल्ल्यावर 4 वेळा. आता मला तर लागतं 3 वेळा मला, कारण मग BP शुगर आहे सकाळ दुपार संध्याकाळ. इथभर पोटासाठी पहा केवढी आटाटी, पहा केवढी आटाटी. इथभर पोटासाठी नाही गो. सगळा भारत देश आपल्या चाकणला आला महाराज. भारत देश चाकणला आला. कोणत्या प्रदेशातला माणूस नाही ते सांग. कशा करता आला? इथं भर पोटासाठी. पहिला पोटासाठी मग बाकीच्या नाही का. काय लागतंय माणसाला? नाही अन्न वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टी महत्वाच्या आहे.
पण अलीकडच्या काळात भयंकर गरजा वाढल्या मानवी जीवनात. तुमच्या त्या घरात ते पाहायला गेलं तर कितीतरी नवीन सामान मी पाहतो आमच्या घरात. नाही तर पूर्वी काय होतं, काही नव्हतं. शेतकरी काळात फक्त मीठ विकत आणायचं, मीठ, बाकी सगळं शेतात पिकायचं. नाही का हो? पूर्वीचा काळ आठवा, मला सुद्धा ते आठवतं. आता इतक्या गरजा वाढल्यात माणसाच्या, त्यामुळं महागाई वाढली. नाही का, गॅस टंचाई झाली. गॅस मिळतं का? आता आपला स्वयंपाक महिन्यावर करायचा तर लाकडावरच करावं लागेल ना. आखातात युद्धामुळं सगळं पेट्रोल, डिझेल, रॉकेल, गॅस सगळी महागाई. आणि मोदींनी काल परवाच्याच भाषणात सांगितलं की काटकसर करा, जपून वापरा, नाहीतर आता सगळे दर वाढणार आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मी आता काय बोलत होतो, जसं अमृताचा निर्जल, आपल्याला प्रत्येकाला अमृत मिळलं असतं तर काय एवढ्या गरजांची काही गरजच नव्हती ना. 750 वर्ष झाली माऊलींची संजीवन समाधी आहे. माऊली आजही समाधीत साजिवंत आहे. अनेक समाध्या झाल्या पण मेल्यावर झाल्या, मग त्याला समाधी दिली. माऊलीचं असं अलौकिक असं संप्रदायात महत्त्व आहे की आजही माऊली त्या ठिकाणी तुम्हाला प्रसन्न होतील, तुम्हाला भेटतील. पण तितकी आपलं नाही का, तितकी आपली तेवढ्या मोठ्या प्रमाणातली भक्ती कोणाची होत नाही. फक्त माऊली नाथ महाराजांना भेटली, एकनाथ महाराज नाही का. आणि ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी शुद्ध झाली. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ते अमृत स्वर्गात असणार. चला कल्पतरूचे आरव ठल विठ्ठल चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे. नाही पुढं आहे कल्पतरूचं झाड, स्वर्गात आहे. अमृत कुठं आहे? स्वर्गात आहे. चिंतामणी कुठं आहे? स्वर्गात आहे. नाही चला कल्पतरूचे आरव नाही चेतना पासायदान चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे. या अप्राप्त वस्तू आहेत, या सगळ्या स्वर्गात आहेत. काय? कल्पतरूचं झाड. कल्पतरूचं झाड म्हणजे कल्पना केली की त्याला नाही ते प्राप्त होतं. त्या झाडाखाली झोपल्यानंतर, बसल्यानंतर नाही का अनेक प्रकारच्या कल्पना माणसाच्या डोक्यात निर्माण होतात. पण ते कल्पतरूचं झाड स्वर्गात आहे. ते कल्पतरूचं चिंतामणी स्वर्गात आहे. चिंतामणी नाही का, चिंतामणी चिंता घालवितो. आपण चिंता करतो नाही का. चित्ता आणि चिंता याच्यात फरक आहे. चित्ता म्हणल्यावर राम बोलो बाई राम बोलो, चला चक्रेश्वरला. कशाला? रामच गेला ना. तैसा असता हृदयामध्ये मी राम. हृदयातला राम गेल्यानंतर चक्रेश्वरला त्यांचे आद्य संस्कार. चित्ता आणि चिंता म्हणल्यावर रात्रंदिवस कशा ना कशाची चिंता नाही. जन तरी देखे गुंतले संसारी, स्मरण ते त्यांचे त्यांना नाही. आपण कशात गुंतलो? संसारात गुंतलो. आणि म्हणून माऊली बांधिली सोडीत, बुडाली काढीत, साकडी फेडीत अर्थाची. बांधलेलं आहे माऊली, बांधिली सोडीत, बुडाली काढीत, साकडी फेडीत अर्थाची. आपण संसारात बुडालेली माणसं. जसं जनावर दावेने बांधतात तसं आपल्यालाही संसाराने त्या ठिकाणी बांधलेलं आहे माऊली म्हणतात. आणि अशा बांधलेल्यांना, बुडाल्यांना मला वर काढायचे, त्यांचा खऱ्या अर्थाने उद्धार करायचा आहे. आणि म्हणून ते स्वर्गातलं अमृत, तो स्वर्गातला चिंतामणी.
आणि तो स्वर्गातलं अमृत ते स्वर्गातलं झाड कल्पतरूचं संतांच्या रूपाने तुमच्या आमच्यात आलं. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया जाडू संताचे मार्ग आडी राणी भरली जग उदिष्टाचा भाग शेष उरला तो शेवू. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. वैकुंठाहून कुठं आले आपले साधू संत अनेक. आता मोठा विषय आहे तो मी त्याच्यात जात नाही. पण वैकुंठाहून साधू महात्मे संत आले. कोणाचं रूप घेऊन आले, कोणाच्या माध्यमातून आले तर अमृत आणि चिंतामणी आणि कल्पतरूच घेऊन संत आपल्यात आले. आणि म्हणून संत हेच कल्पतरू आहे, संत हेच चिंतामणी आहे आणि संत हेच अमृत आहे. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती विठाल आपल्याकडे अनेक वनीकरण जंगल आहेत. त्या जंगलात गेलं तर कल्पतरूचं झाड तुम्हाला मिळणार नाही, चिंतामणी मिळणार नाही आणि अमृत मिळणार नाही. तरी पण आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी आपलं महादेवाचं भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी मंदिर आहे. आणि त्या भीमाशंकरला भीमा नदीचा उगम आहे आणि ती भीमा नदी अमृत वाहिनी आहे. आता गटारंगा झाला नद्या इंद्रायणी सगळ्यांना 125 नद्या आहेत महाराष्ट्रात. पण सगळ्याचं नद्याचं प्रदूषणामुळं बघा ना, इंद्रायला पूर्वी पाणी पित होता पण नाही मारत. तुम्ही तर आळंदीत राहता. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की भीमाशंकरला आपल्या जट्यातून त्या ठिकाणी उगम पावली भीमा नदी अमृतवाहिनी. आणि खेडला आल्यावर पश्चिमेकडून पूर्वेला वाहत्यात नद्या. पण एवढी ताकद असते जलात, पाण्यात, जीवनात. जीवन म्हणजे पाणी. आणि ते पाणी कुठं वळालं महाराज खेडला, दक्षिणेला गेलं. कुठं गेलं ते अमृत नाही का, दक्षिणेला गेलं. जनाबाई महाराज म्हणतात भीमानी चंद्र भागा, भीमानी चंद्रभागा, भीमाने चंद्रभागा, भीमाने चंद्रभागा. तुझे चरणाची गंगा, तुझे चरणाची गंगा, तुझे चरणाची गंगा. भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा. भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. माऊली म्हणतात फेडीत पापताप, तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. नाही का, गंगा नदी पवित्र आपल्या तीराला पावन करीत जाते. सुजलाम सुफलाम नाही का भूमी, त्या ठिकाणी केवढं मोठं पुण्य आहे आमच्या नद्याच्या नाही का काठावर. त्या ठिकाणी ती नदी भीमा नदी गंगेच्या रूपाने. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. पुढे गेले ती भीमा नदी भगवंताच्या पांडुरंगाच्या चरणाच्या दर्शन घेण्यासाठी. तिथं ती चंद्रभागा झाली. मोठा विषय चंद्रभागेचा. थोडक्यात ते अमृत तुल्य असं माऊली म्हणतात नाही का. आणि म्हणून आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक. कामधेनु कल्प तरु चिंतामणी, आवडीची धनी पूर्वावया
आवडे पंढरी भीमा पांडुरंग नाही चंद्रभागा लिंग पुंड काय तिथं. आणि अशा प्रकारे ते अमृत तो कल्पतरू तो चिंतामणी भगवंत जलाच्या रूपाने गंगेच्या रूपाने भीमेच्या रूपाने इंद्रायणीच्या रूपाने पांडुरंगाला त्या ठिकाणी ते अमृत जल पांडुरंगाच्या चरणावर त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला गेलं. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. हे एकाच शब्दाबद्दल अर्धा तास बोललो मी नाही अमृताबद्दल. अमृताहुनी गोड नाम तुझे दे. मग अमृताचा विस्तार एवढा कर. एकाच शब्दावर 2-2 तास बोलतात महाराज. विद्वान लोक असतात ते एकाच शब्दावर अमृताहुनी गोड. आता ते अमृत तुम्ही आता ऐकलं सगळं त्या अमृताबद्दल किती गोड अमृत. अहो आम्हाला त्याचं काय आहे नाही का. अमृत तुल्य चहा पिलोय आम्ही. आता ती पाठी असते ना अमृत तुल्य कशाचं मातीचं अमृत आणि काय असं काय पण काय म्हणते ना नाही का म्हणायला सांगायला काय हरकत नाही. अतिशयोक्ती कशाचं अमृत ते नाही अमृत तुल्य चहा. आता चहा आपल्याला लागतोच नाही. इंग्रजांनी तो आणला इथं आणि तेव्हापासून आपण पितोय. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ते अमृत जलाच्या रूपाने भगवंताला भेटायला गेलं. आणि नामदेव महाराज म्हणतात ते नाम भगवंताचं अमृतापेक्षाही गोड आहे. तुम्ही ते अमृताचं रसपान करा. इतकं अमृतापेक्षा गोड आहे म्हणून त्याचं नामस्मरण तुम्ही सगळ्यांनी करा. विठ्ठल सांग पंढरी राया काय करूया सिंग. सांग पंढरी राया काय करूया सिंग. सांग पंढरीराया काय करूया. सांग पंढरीराया काय करूया. सांग पंढरी राया काय करूया सिंग. सांग पंढरी राया काय करूया सिंग. सांग पंढरीराया काय करूया. सांग पंढरीराया काय करूया. का रूप जानासी नये तुझी. का रूप जानासी नये तुझे. सांग पंढरी राया काय करूया सिंग. सांग पंढरी राया काय करूया सिंग. रूप जानासी नये तुझे. रूप जानासी नये तुझे. सांग पंढरीराया काय करूया. सांग पंढरीराया काय करूया. सांग पंढरी राया काय करूया सिंग. का रूप नये दासी नये तुझे. सांग पंढरीराया काय करूया. रूप जानासी नये तुझे. नामदेव महाराज प्रश्न विचारतात देवाला. सांग देवा सांग पंढरी राया. अरे देवा का माझं नाही का रूप ध्यानाशी नये तुझे. तुझं रूप माझ्या ध्यानाला माझ्या मनाला माझ्या डोळ्यापुढं त्या ठिकाणी नामदेव महाराज म्हणतात येत नाही. ध्यान लागत नाही तेव्हा ध्यान लागत नाही. आणि आपलं कशावर ध्यान नाही. माणसं काय म्हणतात ना अहो काय महाराज कशावर तुमचं ध्यान नाही. मग ध्यान आहे तरी कशावर. आम्ही ध्यानावर नसतो ध्यानावर नाही. एकाने मला प्रश्न विचारला महाराज ध्यान लागत नाही. तुम्ही ध्यानावर नाही तर ध्यान लागत कसं नाही का. प्रकाश वेगा पलीकडे जातं ते मन. मनाचा वेग किती आहे वारेल त्या मन वढाळ वढाळ नाही का. आणि म्हणून महाराज म्हणतात की
त्या ठिकाणी मनाचा वेग फार मोठा आहे आणि म्हणून आता कोठे मन चरण देखल्या ध्यान लागत नाही. आणि अशा प्रकारे पूजा करीत होता घरात आणि त्याला थोडं कामाला जायचं होतं. पूजा करताना त्याच्यासमोर उंदीर आला. त्याला वाटलं उंदराच्या रूपाने देवच आला का मला भेटायला. उंदराच्या पाया पडला तो. आता उंदराच्या पाया पडल्यानंतर मांजर आली. आता ती मांजर त्याची दुश्मन. उंदराची मत्स्य गणपतीचं वाहन आहे पण पळाला मांजर आल्यावर. आता मांजर आल्यावर हा म्हणतो मांजर बरं आहे उंदराचा कर्दन काळ. आणि मांजर ही आता एका घरी गेलो तो 12 मांजरी पाळल्या होत्या महाराज. तर मी नावाला वाटलं म्हणलं काय 12 मांजरी. एका घरी गेलो वाघ अगोद कुत्रू मी भिलो ना त्या कुत्र्याला बघून घाबरलो. म्हणले महाराज घाबरू नका बांधलेले. म्हणले दररोज 1000 रुपये खर्च आहे. कोणाला? हा तिथं त्या खाद्याचं दुकानच आहे आमच्या तळेगाव रोड. कायचं खाद्य? कुत्र्याचं खाद्य, मांजरीचं खाद्य, त्या 5 करांचं खाद्य. आता याची तर म्हणले काय मला नाही तुला घाल कुत्र्याला. अरे इथं दान द्या ना. एवढं कुत्र्यावर खर्च करता मांजरावर खर्च. अरे आहे काय कुत्री पाळून काय कुठंच वर आले तर काय आले नाही. आता आमच्या इथे सुद्धा 2-3 कुत्रे बाकरीवर जागात. सांगण्याचं तात्पर्य असं आहे अनाठाई पैसा कंपन्या आहेत त्या खाद्याच्या. माशाचं खाद्य, पक्ष्याचं खाद्य, कुत्र्याचं खाद्य. ठलय विठ्ठल इथं नसेल कोणी तसं कुत्रं पाळल्याला तसलं इलायची काय होईल कसं असतील तर कोणतरी असेल आपल्यावर बोलत. ते कीर्तनात नाही म्हणतात तुम्ही. कृष्ण महाराज नाही म्हणतात काय हरकत नाही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मी काय सांगत होतो सांग पंढरी राया काय करूयास का रूप ध्यानाची. ते मांजरापर्यंत आलतो नाही आपण. मांजराच्या पाया मांजराच्या पाया पडल्यानंतर कुत्रू आलं. आता कुत्रू त्याचं वैरी पळाली मांजराच्या पाया पडला ना तो. उंदराच्या पाया पडला मांजराच्या. कुत्रा आलं म्हणला खंडोबाचा भक्त कुत्रा त्याच्या पाया पडला. बायको म्हणली एवढा का टाईम झाला आज कामाला जायची. तर बायको आली त्याची कुत्रं पळालं. मग बऱ्या झाल्या श्रीदेवी तुमच्या पण कोणाच्या बायकोच्या मनाची वेळ येते मला. काय तुमच्यावर नसेल आली आली तुझ्या पाया पडतो बाई. पण श्रीदेवी आली आणि बायकोच्या पाया पडला. ठलय विठ्ठल आता म्हणून नाही तर आता काय युग कलियुगात सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ध्यान लागत नाही. एक ध्यान करीत होता ध्यान आणि ध्यानाला बसल्यावर त्याच्या बायकोला राग यायचा. ते काय डोळं मिटून बसले मांडी घालून. आणि मग ती काय करायची ध्यानाला हा बसला की त्याच्या डोक्यात टप्पल मारायची. काय करायची बायको टप्पल मारायची. अरे असं काय करते मी ध्यानाला बसलोय नाही का. मी डोळ्यापुढं माझं देवाचं चित्र आणतोय. सदा माझे डोळे जोड तुझे म्हणा ना मूर्ती रखमाईच्या पती पुढे डोळे जडले पाहिजे देवाच्या मूर्तीकडं. पण ही काय करायची बायको ध्यानाला लावलं की त्याच्या डोक्यात टप्पल मारत. असं नको करू. परत दुसऱ्या दिवशी ध्यानाला बसला. दुसऱ्या दिवशी ध्यानाला बसला. देव कुठे बघ दृष्टी पुढे बायको दिसायला लागली डोळ्यापुढे. इती का काय इती का काय म्हणा ना. इती का काय मारती का काय डोक्यात. मग असं ध्यान असल्यावर ध्यान लागणार कसं. ठल विठ्ठल आणि म्हणून 12-12 वर्ष तप करायला लागतं. संप्रदायात
अनेक महात्मे आपल्या ह्या संप्रदायात होऊन गेले नाही का. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ध्यान महाराज म्हणतात तुझ्या मूर्तीवर माझं लागत नाही आणि म्हणून ते ध्यान लागलं पाहिजे. सांग पंढरीराया काय करूया, काय मी साधना करू, कसं माझ्या जीवनात हा बदल होईल नाही का. सांग पंढरीराया काय करू याशी, का रूप ध्यानाशी न. आपल्या ध्यानात अनेक रूप येतात नाही. आता तो मोबाईल निघाला, याड लागलं रे, याड लागलं मोबाईलचं याड. त्या लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत. मी एका घरी गेलो होतो 3 वर्षाचं पोर, त्या बायांचं बोलणं चाललं, पण ते पोर काय त्या बायांना बोलून लागलं बोंबलाय मोठ्या मोठ्या. त्या बाईने एक आयडिया केली, मग तिच्या मोबाईल काढला आणि मोबाईलवर त्या पोराला काहीतरी लावून दिलं आणि त्या पोराला तो मोबाईल दिला. बसलं ना पोर, बाया गप्पा तासभर गप्पा मारतात आणि पोर काय करीत होतं, मोबाईल बघत होतं. ठाला विठाला आणि म्हणून अनेक प्रकारच्या गेम, अनेक प्रकारचं वेळ, अनेक पोरं मिळल्या होत्या मोबाईल. पबजी गेम, अनेक गेम काय म्हणते त्याच्यात आहे. आता मी नाही एवढं बघत आणि मला जास्त त्याच्यात काही कळून घ्यायचं पण नाही, पण कारणापुरता असावं नाही का उपयोगाला. 25 वर्ष झाली फक्त मोबाईलला येऊन. केंद्रीय मंत्रिमंडळाने ज्योती बसू यांनी दिल्लीला फोन केला होता मोबाईलचा शोध लागून 25 वर्ष झाली. त्या मोबाईलने एवढी क्रांती केली, काय चांगली गोष्ट आहे, कामाची वस्तू येते, पण तेवढी धोक्याची पण आहे. तरुण पिढी निम्या रातपर्यंत मोबाईल बघतात आणि सकाळी 10 वाजता उठतात. विठ्ठल पुढं चाललो आपण, याचा कुठेतरी शोधबोध घेतला पाहिजे. ध्यानावर खऱ्या अर्थाने आपण आलो पाहिजे. ठाला कीर्तने बैसता निद्रा नागविले, कीर्तने बैसता निद्रा नागविले, निद्रा नागविले, कीर्तने बैसता 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 निद्रा नागविले. मन माझे गुंतले विषय सुखा, 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 मन माझे गुंतले विषय सुखा. पंढरीराया काय करूयाची, सांग 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 पंढरीराया काय करूयाची. मी कीर्तनाला बसल्यावर कीर्तनातच झोपीत, साधक अवस्था नामदेव महाराज. आणि महाराज म्हणतात कीर्तनात झोप येते का. आता 7 ते 9 नाही येणार म्हणा, कारण पोटात काय नाही. 9 ते 11 तेवढे जीवन येत होती, त्यावेळेस मग डुकल्या यायच्यात. आता आपण नंतर भोजन आहे ना 9च्या नंतर आणि वेळ आहे जेवणाची. तर महाराज म्हणतात की कीर्तनात बसल्यानंतर अनेक विषय माझ्या डोक्यात येतात. एका बायकोने
दररोज कीर्तनाला येत होती. मालकाला म्हणली चला हो कीर्तनाला. हा म्हणले आज तर सुरू झालंय, आता महिनाभर सप्ताह आहे, अधिक महिना येऊ या खांदीशी करीन मग. काय म्हणले करीन मग सारखं विद्यार्थी होता अभ्यास कर, करीन मग, करील उद्या. अरे उद्या येत नाही, परत म्हणायचं उद्या करील उद्या. असं जमल का तुम्हाला? म्हणून जमल का करील उद्या म्हणून? पाखवादाचं काम करीन उद्या. हा म्हणले मी येईल. आणि मग एक दिवशी आणला, म्हणला मी लांब बसतो तिकडे वाट्या का बसला काय ते बाबा बसले ते. तर त्याला कीर्तनच झोपा आली. झोप होती तोंडवासी, झोप होती तोंडवासी. कुत्रू आलं आणि करायचं ते त्याच्या तोंडात करून गेलं. कीर्तन झालं. बायको म्हणली कसं काय झालं कीर्तन? आता काय म्हणली बायको कसं काय झालं कीर्तन? म्हणलं कीर्तन आळणी आळणी होतं. काय होतं? आळणी आळणी होतं. आता कीर्तन कुठं आळणी आळणी असते? सांगायचं तात्पर्य असं आहे की एक धनगर आला कीर्तनात, धनगर. पण तो आला बोकड्या घेऊन. धनगरवाडा जवळ होता, सप्ताह मळ्यात होता. आणि त्या मळ्यामुळे त्याला ऐकू गेलं कीर्तन. थोडं भाविक होतं धनगर. आलं बोकड्या घेऊन आणि बसलं कीर्तन. आणि त्याच्या शेजारी एक डुकल्या घेणार, डुकल्या घेत होतं. आणि डुकल्या घेता घेता जोरात डुकल्या घ्यायच्या. त्या बोकडाला वाटलं मला आव्हान करतं धडकेचं. बोकडाला काय वाटलं, हे धडकेचं मला आव्हान करते, हा याचं आव्हान स्वीकारलंच पाहिजे म्हणजे. आणि मग ते जोरात धडक घ्यायला लागलं ते झोपत. आणि तिकून असं बोकड जोरात धडक दिली, त्याच्या डोक्यात फुटलं, टँगुडत आलं. जोरात देवताना पाथानं माग पडलं आणि सगळा हास्या झाला त्या मांडवात. आणि अशा प्रकारे जर कीर्तनात डुकल्या येत असतील, झोप येत असतील, तर नामदेव महाराज म्हणतात माझी तशी अवस्था व्हायची. एक कीर्तन सप्ताह होता. पूर्वी एसटीने आम्ही जायचे कीर्तन करायला. एसटी असायच्या. आणि मग कीर्तन झालं की मला म्हणले महाराज चला आमची वस्ती वय, आम्ही रानात वस्ती आहे, चला तिकडे झोपायला. गेलो आम्ही. तर तिथे एक बाई मोठमोठ्याने शा देत होती. कुठं? त्या वस्तीवर. मी चौकशी केली की बाईला काय झालं. कीर्तनावर आम्ही तर बाईला काय झालं एवढ्या रातच्या 12 वाजता शिव्या दिली. आणि एकाने आमच्या ते एकाने विचारलं काय झालं. कोंबड्या चोरीला गेल्या. माझ्या म्हणजे खोराड्यातल्या कोंबड्या चोरीला गेल्या. कोंबड्या चोरीला गेल्या. मग तू कुठं गेलती? तिला विचारलं तू कुठं गेलती? त्या कीर्तनाचा जाळ करायला गेलते ना, म्हणून माझ्या कोंबड्या गेल्या. ती बाई काय म्हणती आमच्या देखून कीर्तनाचा जाळ कराय. बाई प्रेम आहे का कीर्तनात? जेव्हा करता आले होती काय दुसरं कीर्तनात कीर्तनी बैसता निद्रे नागरी मन माझे नाही, मन माझे भुलले विशेष. नासरापूरची घटना बघा ना. काय नराधम काय लोक असतील. 4 मुलीचं वर्ष ते पेपरला आहे बरेच पेपर. 4 वर्षाच्या मुलीला ठार मारले. असले नराधम नाही. लिंग पिसाट, काम क्रोध लोभ विषय काम क्रोध लोभ नाही, द्वेष मत्सर हे माझ्या मनात ध्यानात बसलेत नामदेव महाराज. आणि असा कलियुगात तर त्याचा मोठा स्फोट झाला नाही. हा अशोक खराबी अनेक बायांना त्यांनी बोलवलं बरं. अनेक बायांचा त्यांनी लैंगिक छळ केला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मला कोणाबद्दल वैयक्तिक बोलायचं नाही, पण काम क्रोध हा नाही चाली, बुद्धी झाली समता महाराज म्हणतात. पण काम क्रोधाचं बळीवंत त्या ठिकाणी झालेत आपले. म्हणून महाराज म्हणतात मन माझे गुंतले
विषय सुखा. सगळंच नाही का, माणसाला सगळं प्रिय आहे. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, विषय तो गोडू जीवार्जुना. सगळ्यांनी आता भजन करायचं, पहिलं भगवान शंकराचा, नंतर पांडुरंग. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओ पार रखुमाई, बार कुमाई, 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 गुड़ पार 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 कुमाई. ईश्वर भगवान गुड़ पार कुमाई, गुड़ पार कुमाई. कीर्तनी भैसता निद्रे नागविले, मन माझे भुलले विषय सुखा. अनेक विषयाचं सुख माणूस आपल्या जीवनात भोगत असतो. आणि म्हणून भोग आणि रोग यांचं जवळचं नातं आहे. जेवढं सुख घ्यासाल तेवढं दुःख त्या ठिकाणी निर्माण. असं म्हणतात की आथुरणासोबत झोप पाहिजे, आथुरणासोबत अन्नासोबत भूक पाहिजे. आता भूकच लागत नाही, अन्नासोबत भूक पाहिजे, आथुरणासोबत झोप पाहिजे. आणि श्रीमंतीसोबत दान धर्म पाहिजे. नाही, श्रीमंत जर असेल तर दान धर्म नसेल तर सगळं व्यर्थ आहे. आणि म्हणून अनेक विषयात आपण जनता सगळी रंगून गेलेली लोक आहात. आणि म्हणून महाराज म्हणतात विषय या ठिकाणी गोड वाटतात पण परमार्थ मानवी जीवनात कडू वाटतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की सांग पंढरी राया काय करू याची, का रूप ध्यानाशी. अनेक रूप देवाची आहेत ती ध्यानाला येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
20 महाराज आहेत नाही आपले. आता 10 महाराज इथं हजर आहेत, 10 आपले परिसरातले. शिवाजी महाराज, रामभाऊ महाराज, सतीश बोराटे महाराज, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर नाणेकर, अनेक महाराज, पोटवडे महाराज. पोटवडे मागं बघतात, मला नाव घेतात. पण तुम्ही प्रकाश आहे महाराज, प्रकाश तुमचा पडणारच ना, जरी अंधार असला तरी नाही. हा प्रकाश महाराज. अनेक महाराज म्हणले. महाराजांच्या कीर्तनात महाराज टाळ घेऊन उभा राहत नाही महाराजांच्या एखाद्या कीर्तनात महाराज टाळ घेऊन उभा राहत नाही. पण इथं सगळे आपले महाराज, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोडी एकमेका सहाय्य करू. आपलं साधू संतांनी एकमेकाला मोठं केलं. साधू संतांनी महाराज माऊलीला कोणी मोठं केलं? दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ कोणी म्हणावं हे जगद्गुरु तुकाराम महाराज. अनेक संतांनी, सगळ्या संतांनी माऊलीचं वर्णन केलं. का केलं? माऊलींनी त्यांना संत बनवलं. ठल विठ्ठल म्हणून माणसाला मोठं व्हायचं असेल, माणसाला मोठं व्हायचं असेल तर माणसं मोठी केली पाहिजे. म्हणून तो आपाप माणूस मोठा होतो. आणून रनिया थोकडा आणि तुका तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनात मी मोठी माणसं केली, अनेक माणसांना मोठं केलं. 14 टाळकरी नव 1400 लोक उभं राहिले. आता तर सगळा महाराष्ट्रात ज्ञानबा तुकाराम म्हणतो का नाही. म्हणून महाराज म्हणतात की अनेक माझ्या जीवनात माणसं मोठी केली, म्हणून मी आकाशा एवढा झालो. आपोआप आपचा अनुरणीया तुकडा आणि तुका आकाशा एवढा, एवढं मोठं नाव झालं. का झालं? मोठं चरित्र आहे महाराजांचं. चरित्र सांगायचं म्हणलं की ते स्वतंत्र चिंतन आहे. त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांची स्वतंत्र अभंग आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता आणि म्हणून या ठिकाणी महिनाभर अखंड प्रवाहित हा सगळा सोहळा रंगणार आहे. आज इतकी मंडळी हजर आहेत, उद्या प्रत्येकाने आणखी एक आणा नाही का. त्या मानाने पहिल्या दिवशी भरपूर माता भगिनींची तर मोठी नाही का त्या ठिकाणी एक कार्य आहेत, मोठ्या प्रमाणात येतात. आता बंधू पुढे कामाला जातात काय माहिती. आज सुट्टी होती ना, आज सुट्टी होती. पारायणाला सुद्धा महिलाचा असता. अहो हा संप्रदाय सगळ्या महिलांनी चालवलाय. हो कृष्ण महाराज. हा आणि म्हणून बागाचे भाऊच म्हणले, पहिलं जेवण महिलांना, पहिली पंगत महिलाची होईल आणि मग पुरुषांची होईल. आणि त्यांच्याबरोबर काही महिलांसोबत लहान मुलं असतात. तरी पण महिलांची पंगत जरी असली तर काही महिलांनी वाढप्याचं काम करावं आणि नंतर दुसऱ्या पंक्तीला ते वाढप्याचं काम करतील. म्हणजे असं समन्वय वाढण्याचं काम थोडं अवघड असतं. आणि म्हणून आपण घरी किती वेळा वाड्या घेतो जेवणाच, एकदा नाही तर दोनदा, एकदा घेतो. मग मंडळी बायकोचे अजून काय पाहिजे, पोथे काही नको, पोथे काही नको, पण थोडी कालवण ते भाकर. तसं 2च वाड्या होतील, एक पहिली वाडी आणि दुसरी वाडी. तिसरी वाडी होणार नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. एक भाताचा कण सुद्धा वाया घ्या, कारण हा अन्न प्रसाद आहे. हा काय आहे. आणि आज महिनाभर या ठिकाणी चालणार आहे. 2-3 टाईम चहा पाणी नाश्ता वगैरे. तर परत काय पारायणवाल्यांना करतील सोय. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा अन्न प्रसाद आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी सेवा केली पाहिजे. सेवेचं मोठं पुण्य आहे, डबल पुण्य तुम्हाला तुमच्या जीवनात निर्माण होईल. आणि म्हणून या ठिकाणी वेळ झालेली आहे. शेवटचं चरण भैरव. हरिनाम गरजती हरिनाम हरिनाम गरजती हरिनाम हरिनाम गरजते हरिनाम हरिनाम गरजते हरिनाम नाम म्हणे नय माझ्या किती
पंढरी राया काय करूया नये माझे चित्ती नाम म्हणे नये माझे चित्ती नाम म्हणे सांग पंढरी राया काय करूया सांग पंढरी राया काय करूया रूप ध्यानासी न तुझे रूप ध्यानासी न तुझे रूप ध्यानासी नये तुझे तुझे रूप नये ध्यानासी नये तुझे रूप ध्यानासी नये तुझे पंढरी राया गाय करूया सांग पंढरी राया गाय करूया काय करूया हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती नये माझ्या चित्ती नामा म्हणे. आपण अनेकांची कीर्ती वर्णन करतो, पण नामदेव महाराज म्हणतात देवा तुझ्या कीर्तीचं वर्णन हरिदास करतात. नाही का? अनेक हरिदास अनेक भक्त देवा तुझ्या कीर्ती यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाय गुणवर्य वस्ती त्याला देव म्हणतात. अनेक षड ऐश्वर्य संपन्न आपल्या जीवनात यश आहे ते अपयश नाही, यश आहे ते अपयश आहे. श्री आपल्या जीवनात पैसा आहे तर पैसा नाही, तसंच देवाला यश आहे अपयश नाहीच आहे. म्हणजे सडगुण ऐश्वर्य देवाजवळ आहे. त्या देवाची कीर्ती अनेक संतांनी वर्णन केली नाही हो. गाथेमध्ये देवाचे किती अभंग आहेत, 1000-1500 अभंग पांडुरंगाचे. तुकारामात बघा गाथा जवळजवळ 25-30 हजार अभंग आहेत 5 संतांचे मिळून. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की नामदेव महाराज म्हणतात माझ्या चित्ताला तुझं नाही का ध्यान किंवा तुझी मूर्ती माझ्या चक्षुसमोर काय येत नाही, डोळ्यासमोर नाही का. आपले डोळे नाही का चष्मा लागला मला तर नाही डोळ्या मोतीबिंदू दोन्ही ऑपरेशन झाले डोळ्याला. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे
डोळा आपला नाही दिव्य दृष्टी नाही, अधोदृष्टी. भगवंताने अर्जुनाने सांगितलं तुमचं मला विश्वरूप दर्शन दाखवा. अरे अर्जुना तुझ्या डोळ्याला ते सण होणार नाही, आणि म्हणून दिव्य दृष्टी द्यावा लागली पहिली देवाला अर्जुनाला. आणि मग अर्जुनाने तरी त्याला दिव्य दृष्टी देऊ नाही एवढं ते विश्वरूप दर्शन अर्जुनाला त्या ठिकाणी पाहता येणार नाही. आणि म्हणून महाराज मग जोळी याची धनी पाहता न पुरे तया लागी झुरे मन माझे सावळे रुपडे चोरटे चित्ताचे सावळे रुपडे चोरटे चित्ताचे. महाराज म्हणतात माझ्या डोळ्याला माझं मन जुरायला लागलं नाही का. माझं डोळी याची धनी पाहता न पुरे. अहो मला तुझ्या मूर्तीकडे पाहत असताना माझ्या डोळ्याची धनी किंवा माझे डोळे त्या ठिकाणी तृप्त होत नाही. असं तुझं देवा रूप आहे. रूप पाहता सुंदर ते दे नाही. अनेक अभंग आहेत. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात माझ्या चित्ताला येत नाही. गडीपण आपण सगळेच नामदेव आहेत ना. नामदेव त्यावेळेस साधक अवस्थेत होते, पण आपलं तरी चित्त कुठं ध्यानावर आहे. आपल्या तरी डोळ्यापुढं कुठं देव येत. आपल्या डोळ्यापुढं भलतीच चित्र येतात. आणि म्हणून या ठिकाणी पहिल्या दिवसाची सेवा करीत असताना शांत चित्ताने तुम्ही ऐकून घ्या. हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज जोगदंड आणि त्यांची टीम सगळे वाजवणारे गाणारे नाही का विनेकरी सगळा बऱ्याच वर्षापासून तुम्ही येत आहे नाही का. आम्हाला सोडू नका बरं का. पण पैसे बिसे कमी दिलं तरी बरं वाटतं. तुम्ही हसून प्रेम आहे, तुमचा हसरा चेहरा आहे, सेवा करताय महिनाभर, चांगली गोष्ट नाही का. आणि म्हणून ज्ञानेश्वर विद्यालय आहे त्यांचं. अनेक विद्यार्थी घडवले त्यांनी, मृदुंगमणी केले. संप्रदायाचं मोठं कार्य. मी काय त्यांच्या इथं अजून संस्थेत गेलो नाही, तरी वर्णन करतोय त्यांचं. का? कारण तुम्ही ह्या ठिकाणी चक्रेश्वराची सेवा करताय आणि चक्रेश्वर तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार. आम्ही 35 वर्ष इथं सेवा करतो. का करतो त्याचं काय कारण असेल ना काहीतरी. अहो आमची माती इथं होणार आहे. ह्या देहाची उद्या मेल्यावर मला जाळायला इथं आणखी. राम बोलो बाई राम. आणि भगवंताने माझी चित्ता भस्म आपल्या शरीराला लावलं पाहिजे म्हणून ही सेवा करतो. हा भाऊ आहे रामभाऊ कांडगे भाऊ, आज 50-60 वर्षे सेवा करतात, निष्काम सेवा. त्यांची 61,000 रुपये देणगी. स्वतः त्याग आहे पहिला आणि मग कार्य. आता बाकी काही म्हणत असतील, आता कोणाच्या तोंडाला काय करावं लावा. पण मी 35 वर्ष झालं त्यांचा मोठा त्याग आहे. 61,000 रुपयाची त्यांची देणगी आहे. आमची तर काय 25 जणांची 25,000. पण दिलं पाहिजे, दिल्याशिवाय मिळणार नाही. म्हणून सगळ्यात झालेली सेवा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, तुम्ही क्षमा करणे संती नोहे अंगबोती. ज्ञानेश्वर हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय महाराज तुम्ही गमा परद महाराज तुम्ही गमा परद महाराज तुम्ही